स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर. सामान्य माणसाचा हक्क आपला मनापासून स्वागत करतो मित्रांनो. तर मित्रांनो, आज 1 मे, आज कामगार दिन मित्रांनो. 1 मे आपला कामगार दिन आहे मित्रांनो. व आपल्या राज्याची स्थापना 1 मे ला झालेली मित्रांनो. महाराष्ट्र दिन हा देखील आहे मित्रांनो आज. तर मित्रांनो, आज बऱ्याच अशा तरतुदी केलेल्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. कामगारांना बऱ्याच अशा तरतुदी नमूद केलेल्या आहे. या कायदा बनवण्यात आला होता मित्रांनो. तर बाबासाहेबांनी अशा आपल्या भरपूर असे त्यांच्यामध्ये आपल्या म्हणजे कामगारांच्या हितासाठी भरपूर अशा कलम म्हणजे त्यांना कामगारांना लाभ होईल असे तरतुदी केल्या होत्या. तर तरतूद पहिली एक अशी तरतूद केली होती का कामगारांना 12 तासाहून फक्त 8 तास काम करणे हे बंधनकारक केलं मित्रांनो. तर जुन्या काळात असं होतं, 12 तास घंटे काम करावं लागायचं मित्रांनो. काही काही टायमाला 24 तास देखील काम करून घेतले जायचं. तर ही प्रथा बंद करून टाकली व 12 तासहून 8 तास हे लागू करण्यात आलं. 8 तास काम करायचं हे लागू करण्यात आलं. त्याच्यानंतर दुसरी एक तरतूद ते आपलं पी एफ योजना लागू केली मित्रांनो. सर्व कामगारांना पी एफ योजना सर्वांना लागू करून टाकली. पी एफ काटल्यामुळं कसं आपलं भविष्यामध्ये ते पैसे कामी पडतात आपल्याला. म्हातारपणी म्हणा, काही दुखणे बाणे आजारीला ते कामं पडतात. तर तिसरी अशी का पगारी सुट्टी मित्रांनो. पगारी सुट्टी, फुल पगारी सुट्टी. तर काही कारणास्तव काम बंद असलं आपलं काम किंवा सुट्टीवर असलं तर देखील आपल्याला भरपगार सुट्टी असते मित्रांनो. आता ती जुन्या काळात नव्हती, ती लागू करण्यात आली. भरपूर असे योजना बाबासाहेबांनी दिल्या मित्रांनो कामगारांसाठी. त्यानंतर मित्रांनो पेन्शनची पण ती पण सुविधा तरतूद बाबासाहेबांनी लागू करून दिली मित्रांनो. व आठवडी सुट्टी ती देखील चांगली करून दिली. नाही तर आधी काय सुट्टी वगैरे काय नव्हतं. कसं मग महिलांसाठी प्रसूतीच्या काळामध्ये ती फुल पगारी सुट्टी देखील ती लागू झाली मित्रांनो. व GPS वगैरे व आपलं आठवडी सुट्टी पण वेतन आयोग देखील स्थापन करण्यात आले. चांगले कसे 8वा वेतन, 7वा वेतन हे असे वेतन भेटतात मित्रांनो आपले सरकारी कर्मचाऱ्यांना. कामगारांच्या दृष्टीने भरपूर असे चांगले नियम बनवले बाबासाहेबांनी मित्रांनो. आणि कसं डिलेवरीच्या टायमाला महिला कामगारांना पण भरपगारी सुट्टी मित्रांनो. फुल पगारी सुट्टी. त्यातलं कसं प्रेग्नेन्सीच्या काळामध्ये त्यांना 2-3 महिने सुट्टी देण्यात येते व त्याचा देखील त्यांना पगाराचा लाभ भेटल. तर चांगले असे तरतुदी केल्या मित्रांनो बाबासाहेबांनी कामगारांसाठी. व आपल्या महाराष्ट्राची स्थापना पण त्याच 1 मे ला झालेली आहे. सर्वांना 1 मे च्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर मित्रांनो, मी आजचा आपला व्हिडिओ इथे समाप्त करतो. सर्वांना जय आदिवासी, जय महाराष्ट्र. तर मित्रांनो, काही त्रुटी आढळल्या असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये त्याची दुरुस्ती नक्की करू. सर्वांना जय आदिवासी मित्रांनो. भेटू आपण पुढच्या एक व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मग आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा मित्रांनो. आपण भेटू एक न्यू टॉपिकवर मित्रांनो, एकदम चांगल्याच्या टॉपिकवर. सर्वांना जय आदिवासी मित्रांनो.